नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता वाजले सकाळचे 6:45 आणि मी जस्ट फ्रेश झालेलो आहे. आणि आता तारीख आहे, म्हणजे आज तारीख आहे 29 एप्रिल 2026. तसं तर आत्ता 15 मिनटापूर्वीच उठलो, फटाफट रेडी झालो, कारण की मला मुंबईला जायचं आहे. आणि कालचा व्लॉग बघितला असेल तर तो एंड झाला होता लगभग 1:45 पहाटेच्या, म्हणजे रात्रीच्या. आणि मग व्हिडिओ एडिट करता करता 3 वाजले, अपलोड करता करता म्हणजे 3 वाजून गेले. मग झोपलो. आता थोडंसंच झोपलेलं आहे, तर आता कारमध्ये चाललो आहे. तर कारमध्येही झोपूनच जाईल. तर भेटूया जेव्हा केव्हा मी पुन्हा व्लॉग चालू करेल, कंटिन्यू करेल तेव्हा. आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. सकाळ सकाळ झोप उडवण्यासाठी ब्लॅक कॉफी. 9 वाजलेले आहेत आणि मी पूर्ण रस्त्यात झोपूनच होतो. आत्ता जस्ट थोड्या वेळापूर्वी उठलो. आता कार पार्किंगला लावायला आलो आहे आणि आता पाहूया किती वेळ लागतो आपल्या काम होण्यासाठी. आणि माझी इच्छा तर आहे बन मस्का पाव आणि चहा प्यायची, पण बघूया पुढे, नाहीतर काहीतरी नाश्ता करू. पाणी तर आता आपण आलो होतो चंपारण मटन फ्राय करायला. म्हणजे भाईंदरवरून रिटर्न आलो होतो, कारण की तो आपला नवीन फाउंटन आहे तिथे आहे. रोज जाताना बघायचं, पण जेव्हा जेव्हा यायचो तेव्हा वेजचा वार असायचा. तर आता टेस्ट करूया आणि बघूया. मटन तर लगेच तुटते आणि मटन मडक्यात बनवले जाते. मडक्यात ना रे, हो. टेस्ट तर चांगली आहे. आता मी संपवतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. 1:45 वाजलेले आहेत आणि आता जस्ट चंपारण मटण खाऊन आलेलो आहे. भाईंदरच्या पुढे गेलेलो, जिथे फाउंटन हॉटेल आहे मेन नवीन खोललं आहे, त्याच्याच एक्झॅक्ट ऑपोजिटवर आहे. बिहारची टेस्ट आहे, नक्कीच ट्राय करा. खूप चांगली टेस्ट होती, मला तर आवडली. मी खूप म्हणजे रोज यायचो इथे, तर रोज बघायचो. पण मी नेमका वेज दिवशी यायचो, म्हणजे सोमवार, मंगळवार सांगा, गुरुवार सांगा, शनिवार. आज नेमका बुधवार आहे आणि परत गेलो मी रिटर्न आणि परत आलो. आणि आता पाहूया किती वेळ होतो. मला तरी वाटते इथून निघता निघता आपल्याला 5 वाजणार आहेत. तर आता भेटूया निघू तेव्हा. सो फार सो गुड आणि टेस्ट एक नंबर. आता आम्ही भाडोली आणि दहिसरच्या ब्रिजवर आहेत, पण सिग्नल बंद आहे आणि इथे आम्ही आमच्या गावाची मॅच बघत आहेत. कल्पेश दादाने कमबॅक केलेला आहे उमरोलीच्या टीममध्ये. कसं काय ते माहीत नाही, पण केलं आहे. तर आता बघूया मॅचला. म्हणजे मॅच बघायला जाण्याचा प्लॅन तर होता, पण बघू गेलो तर केळव्याला मॅच आहे. फुल टू ट्रॅफिक जाम झालेला आहे सिग्नलमुळे. सिग्नल चालू असला तरी होतोच. आता वाजलेले आहेत 9:20 झालेले आहेत. घरी आलेलो 9:45, म्हणजे गावात तर कधीच आलेलो 8, 8:15. पण आज लांब लांब लग्नाला जायचा प्लॅन होता, पण मुंबईवरून लेट आलो आणि खूप एक्झॉस्ट झालो आहे, कारण की काल रात्रीपासून झोप पूर्ण नाही झालेली मिळत. तर मग गावातच एका लग्नात जाऊया आणि मग टाईम भेटला तर लग्नाला तर नाही, मॅच बघायला जाऊ. आपली टीम एक मॅच जिंकलेली आहे केळवा रोडला. बाईक घेऊन जाऊ. जर गेलो तर तुम्हाला पुढे बघायला नक्कीच भेटणार. तेव्हापर्यंत स्टे ट्यून. अकरा वाजून 14 झालेले आहेत. आता जस्ट घरी गेलो आणि परत कपडे चेंज केले आणि आता निघालोय केळव्याला जायला. पाहूया 11 वाजून 14 झालेले आहेत किती टायमात पोचतो, कारण की आता एक मॅच चालू झालेली आहे, त्यानंतर आपली मॅच आहे, तर ती बघायला चालल्यात. आतुरतेने चालल्यात. आम्ही नेहमीच जातो. आता म्हणजे व्लॉग रेग्युलरली
चालू आहेत म्हणून आता तुम्हाला ते पण बघायला भेटणार आहे. तर चला फटाफट जाऊया. बाईक चालवण्यावर कॉन्सन्ट्रेट करतो, सॉरी स्कूटी. आता पोचलोय पूल नाका म्हणजे केळव्याच्या पूल नाक्यावर. सरळ रोड जातो केळवा बीचला आणि आम्ही लेफ्ट मारतोय सफाळ्याला जो रोड जातो तिकडे. पण आम्ही सफाळ्याला न जाता अजून एक लेफ्ट लागतो बुडून, तिथून लेफ्ट मारून केळवा रोडला जाणार आहोत. तसा तर आमचा प्लॅन होता ट्रेनला येण्याचा पहिली मॅच बघायला, पण आम्ही मुंबईवरून लेट आलो आणि मग या टायमाला ट्रेन होती यायला, पण घरी जाण्यासाठी ट्रेन नव्हती म्हणून बाईक. नाहीतर ट्रेनने खूप जवळ पडते, कारण की ग्राउंड फक्त 200 मीटरवर आहे, म्हणजे 5 मिनिटं लागतात चालत जायला आणि बाईकवर पोचायला अर्धा तास. चांगली बाईक असली तर 15 मिनिटात पण येऊ शकतात, ऑन युअर ओन रिस्क. शेवटचा चेंडू नाहीये, कुलके नाहीये. सिक्सर पाहिजे, सिक्सर होता शेवटच्या बॉलवरती सिक्सर पाहिजे होता. चेंडू गेलाय झुंज निशांत वळवाडीची. 1:55 झालेलं तर आता जस्ट घरी आलो केळव्यावरून. म्हणजे 2 बॉल 12 पाहिजे होते आम्हाला. 1 6 मारली होती, 1 बॉल 6वर मॅच आली होती. खूप म्हणजे इंटरेस्टिंग मॅच झाली. जिंकले असतो तर थांबले असतो, पण हरलो म्हणून लगेच निघालो आणि फटाफट घरी आलो. आता झोपायचा प्लॅन होता, पण आता बघूया थोडीफार व्हिडिओ एडिट करूया, कारण की मग सकाळी व्लॉग टायमावर येणार नाही. आत्ता वाजलेले आहेत, तुम्हाला टाईम सांगितलेलाच आहे. तर होप करतो आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय.